नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. नमस्कार, मी हार्दिक राऊत. विरार रन 2025 आपलं वर्ष 15वं आहे. कोविडमध्ये आपण आपल्या शरीराची आरोग्याची काळजी घेतली, त्याप्रमाणे आपण आता काळजी घेत नाही आहोत. आपली काळजी घेण्यासाठी आपल्या स्वतःसाठी उद्या सर्वांनी 1 तास विरार रनसाठी द्यायचा आहे, आपल्या स्वतःसाठी द्यायचा आहे आणि तो पूर्ण 1 वर्षभर कंटिन्यू करायचा आहे. पुढच्या वर्षी ज्यांनी भाग नाही घेतलाय ते भाग घेऊ शकतात. ज्यांनी यावर्षी भाग घेतलाय ते यावर्षीचे किंवा पुढच्या वर्षीचे विजेते असू शकतात. पण मॅरेथॉन ही जिंकण्यासाठी नाही, मॅरेथॉन ही कंप्लीट करण्यासाठी. आपला टास्क, आपलं आयुष्य हे पूर्णपणे आरोग्यदायी राहण्यासाठी उद्यापासून आपण 1 तास द्यायचा आहे. विरारकरांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहायचं आहे. आपले सेल्फी काढायचे आहेत, आपले क्षण नोंदवायचे आहेत आणि ते आमच्या विराट फाउंडेशनच्या रजिस्टर्ड इंस्टाग्रामवर अपलोड करायचे आहेत. स्त्री सन्मान सोहळा 2025 स्वर्गीय भारतीताई देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मागच्या वर्षीपासून चालू केलेलं आहे. त्याचं पर्व दुसरं आपल्या मार्च महिन्यात महिला दिनानंतरचा शनिवार रविवार, मे बी 16 किंवा 15 मार्चला आम्ही करतोय. त्यावेळेला आम्ही वॉकथॉनचा बक्षीस समारंभ, तसेच इंस्टाग्रामवर जे फोटो अपलोड होणार आहेत त्याचा बक्षीस समारंभ आम्ही त्यावेळेला करणार आहोत. विराट फाउंडेशनचे डिटेल्स खाली दिलेले आहेत, त्याला फॉलो करा आणि आपली सजेशन त्याच्यावर नोंदवा. विराट फाउंडेशनने आयोजित केलेली वॉकथॉन, मॅरेथॉन तसेच फन रन ह्या विविध आपल्या स्पर्धा आहेत. त्यामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्या विरारवासियांनी यायचंय. आम्ही आपणास विनंती करतो, उद्या सकाळी शार्प 6 वाजता फ्लॅग ऑफ होणार आहे. 5:30 वाजता यशवंतनगर अमेय क्लासिक क्लब येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आपल्या या कार्यक्रमाला परीक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत. तसेच वॉकथॉन जी महिलांसाठी आपण स्पेशल ठेवलेली आहे त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील सिने दिग्दर्शक देवेंद्र जाधव हे आपणास परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. तर मोठ्या संख्येने आपण यायचंय, आनंद घ्यायचा आहे. पुढील सर्व कार्यक्रमांसाठी आपण संपर्कात राहूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.